नमस्कार मित्रांनो. तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रो एक्झाम या परीक्षेची तयारी शेवटच्या 10 दिवसांमध्ये कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयीची चर्चा करणार आहोत. तर अर्थातच लास्ट 10 डेज स्ट्रॅटेजी फॉर पुणे मेट्रो एक्झाम प्रिपरेशन हे टायटल असेल. तर तुमची ब्रँच कुठलीही असू द्या, म्हणजे इनफॅक्ट तुमची सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, त्याचबरोबर कुठल्याही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं असू द्या, एससी, टीओ, त्याच्यानंतर टीसी असेल म्हणजेच ट्रेन कंट्रोलर, ज्युनियर इंजिनियर असेल किंवा सेक्शन इंजिनियर, यापैकी कुठलीही पोस्ट असू द्या, जसं की आता मी म्हटलं स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रेन कंट्रोलर, तर या सर्व पोस्टसाठी त्याचबरोबर सर्व ब्रँचेससाठी एकच स्ट्रॅटेजी आहे. ती तुम्ही व्यवस्थित लिसन आउट करा, म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या 10 दिवसामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीनं प्रोसीड केलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त बेस्ट आपण या पुणे मेट्रो एक्झाम मध्ये देऊ शकू. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जादूची कांडी नाही आहे की कुणी काहीच आतापर्यंत काहीच एक पान देखील वाचलेलं नाही आणि येत्या 10 दिवसामध्ये ही स्ट्रॅटेजी फॉलो होईल. तर लक्षात घ्या, पूर्वी तुम्ही काहीतरी प्रत्येक विषयाचं किंवा या पुणे मेट्रोच्या एक्झामची पूर्वी काहीतरी तयारी केलेली असली पाहिजे, 40 ते 50%. तर तुम्हाला आता ही स्ट्रॅटेजी युजफुल होईल. प्लेन म्हणजे काहीच न करता जर तुम्ही येत्या 10 दिवसामध्ये ही परीक्षा पास होऊ इच्छित असाल, तर इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं देखील मी प्रकर्षानं ऑनेस्टली सांगतो या ठिकाणी. त्यामुळं मी पहिलं काहीतरी वाचलं पाहिजे, काहीतरी प्रिपरेशन केलेलं असलं पाहिजे, काहीतरी तुम्हाला बेसिक फेअर आयडिया असली पाहिजे, तर तुम्ही एक कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकाल इतपत तरी खात्री आपल्याला देता येईल. तर चला मग, सगळ्यात पहिल्यांदा आपण तुळजाई करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब नावाच्या पुढचं नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर सगळ्यात पहिल्यांदा फास्ट ट्रॅक मध्ये सीबीटी एक्झाम आपली 10 दिवसांवरती, ऑलमोस्ट 10 ते 12 दिवसांवरती आली आहे. त्याचा पॅटर्न पार्ट 1 मध्ये काय, मराठी लँग्वेज 15 मार्कांना, पार्ट 2 मध्ये करंट अफेअर्स, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, रिझनिंग हा पार्ट आहे 35 मार्क्सना, आणि लास्ट वाला जो आहे पार्ट 3 त्याच्यामध्ये टेक्निकल आहे. म्हणजे समजा तुमची ब्रँच मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात, त्याचा सिलेबसचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. तर त्यावरती 100 मार्क्स असतील. जर तुमचे सिव्हिल असेल तर सिव्हिल वरती 100 मार्क्स असतील. म्हणजे रिस्पेक्टिव्ह जी काही तुमची ब्रँच असेल, समजा इथे इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, आयटी असेल, जी काही तुमची ब्रँच असेल त्यावरती 100 मार्कांचं वेटेज. आता लक्षात घ्या, आपल्याला इथं स्पर्धेमध्ये कम्पीट करायचं आहे, उरलेत फक्त 10 दिवस. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, तुमचा जर अभ्यास 0 असेल तर ही स्ट्रॅटेजी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे अप्लाय करणं. ऍटलीस्ट पूर्वी तुम्हाला काहीतरी नॉलेज असलं पाहिजे क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, रिझनिंग आणि टेक्निकल बद्दल. तर आणि तरच या ठिकाणी मी काहीतरी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी उपयुक्त होईल अशा पद्धतीची खात्री देऊ शकतो. तर बघा, लक्षात घ्या, आता आपण इंडिव्हिज्युअली बघूया. सुरुवातीला काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. टोटल 150 मार्क्स आहेत. त्याच्यातील जे मराठीचे 15 मार्क आहेत, त्या 15 मार्क्स पैकी तुम्हाला फक्त 40% गुण घ्यायचे, म्हणजे 6 मार्क घ्यायचे क्वालिफाय होण्यासाठी, 6 मार्क्स. ओके. अर्थात हे मराठीचे मार्क्स कट ऑफ मध्ये पकडले तर जाणार नाहीत, पण त्याच्यामध्ये जर 6 मार्क पेक्षा कमी मार्क पडले, इकडे तुम्ही 135 पैकी 134 जरी मार्क्स घेतले तरी त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे मराठीमध्ये 6 मार्क्स घेणं हे अपेक्षित आहेच. आणि मराठीला जास्त वेळही देता कामा नये, कारण बाकीचे मराठी कट ऑफ मध्ये पकडलं जाणार नाही. फक्त 6 मार्क मिळतील, 6 ते 7 मार्क तुम्हाला मिळतील, ते क्वालिफाय होईल इतकीच तयारी मराठीची केली पाहिजे. त्याच्यामुळे आपला मेन फोकस, असं लक्षात घ्या की मराठीचं थोडंफार तुम्ही केलं तर तुम्हाला 6 मार्क्स निश्चित पडतील. आपला मेन फोकस आहे तो ह्या उरलेल्या 135 मार्कांवरती, कारण या 135 पैकी जितके जास्तीत जास्त 110 पेक्षा जास्त मार्क कसे मिळाले जातील याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आता लक्षात घ्या, समजूया मराठीचं, थोड्या वेळासाठी समजूया मराठी तुम्ही क्वालिफाय केले आहे, 15 पैकी 6 मार्क पडलेले आहेत. आता उरले किती, 135 मार्क. त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट 110च्या वरती ठेवायचं. तर मित्रांनो, हे 110 ची जी काही बेरीज आहे ती आपल्याला कुठूनही त्याची गोळाबेरीज करायची आहे. जसं की सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे पक्ष एकत्र येतात आणि बहुमताचा आकडा मिळवतात. तिथं काय मॅटर करत नाही की उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे, अपक्ष आहे काय, फक्त त्यांना मॅजिक फिगर करायची. तसं आपल्याला इथं मॅजिक फिगर जी आहे कट ऑफची ती बनवायची आहे. मग तुम्ही करंट अफेअर मधून आणा, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मधून आणा, रिझनिंग मधून आणा किंवा टेक्निकल मधून आणा. त्यासाठी 110 मार्क, उदाहरण सांगतोय मी, कट ऑफ किती लागेल याविषयी आताच उचित नाही, पण एक जास्तीत जास्त पाहायला गेलं सेफ स्कोर तर 110च्या वरती आपण टार्गेट ठेवलं पाहिजे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो की आपण
कॉस्ट बेनिफिट रेशो याच टेक्निकनं इथून पुढे 10 दिवसामध्ये तयारी करायची, कॉस्ट बेनिफिट रेशो. तर त्या टेक्निककडे वळण्यापूर्वी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय की क्वांटिटेटिव्ह पार्ट 1 तर आपण मराठीचा पाहिलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये काय करंट अफेअर्स आहेत, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आहे आणि रिझनिंग आहे. तर करंट अफेअर ऑलमोस्ट 8 ते 10 मार्कांना विचारलं जाईल आणि क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड ऑलमोस्ट 15 मार्क आणि रिझनिंग ऑलमोस्ट 10 मार्क, असे टोटल 35 मार्क्स आहेत. तर याच्यामध्ये बघा पाहायला गेलं तर आणि उरलेलं पुढचं तर तुम्हाला टेक्निकल माहितच आहे. टेक्निकलचं आपण टेक्निकलला काय आहे, तुमच्या इंजिनिअरिंगची जी काही ब्रँच आहे त्या रिलेटेडचे सब्जेक्ट येणार आहेत, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, वेगवेगळे जे काही टॉपिक्स आहेत त्याचं बायफर्गेशन करा. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून ग्रॅज्युएट असल्याने मेकॅनिकलचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावून सांगतो. इकडे क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड हे सगळ्यांना सेम आहे, रिझनिंग सगळ्यांना सेम आहे, करंट अफेअर सगळ्यांना सेम आहे. आणि इकडे टेक्निकल, मी थोडक्यात मेकॅनिकलचे काही टॉपिक्स, हार्डली तुम्हाला 10 टॉपिक्स प्रिपेअर करायचे, 10 टॉपिक निवडायचे. जसं मेकॅनिकलचे मी हाय वेटेज टॉपिक निवडतोय, तसं तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह ब्रँचचे हाय वेटेज टॉपिक निवडा. तर मेकॅनिकलचा पहिल्यांदा सॉम आहे, त्याच्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल आहे, त्याच्यानंतर टॉम आहे, त्याच्यानंतर आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, त्याच्यानंतर आहे थर्मल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. ओके, त्याच्यानंतर आणखी कुठला विषय, 1 2 3 4 5 6 7 रॅक आहे. ओके, त्यानंतर आणखीन पाहायला गेलं तर आयसी इंजिन्स आहेत, आयसी इंजिन एक आहे आणि मेकॅनिक्स, त्याच्यामध्ये एक मेकॅनिक्स एक विषय आहे. तर मेकॅनिकलचा एक्झाम्पल घेऊन मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय कॉस्ट बेनिफिट रेशो. तुम्ही बाकीच्या ब्रँचवाल्यांनी त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबानं प्रिपरेशन करा. तर बघा, आपल्याला जसं की मी आता सांगितलं, आपल्याला 110 ची बेरीज कुठूनही आणायची आहे. तर लक्षात घ्या, कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणजे काय, पहिल्यांदा मी सांगतो. कॉस्ट बेनिफिट रेशो, ओके, कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणजे इथं बघा, मार्क्स ऑब्टेन्ड डिवायडेड बाय एफोर्ट्स गिव्हन. ओके, म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो, सीबी रेशो जो आहे तो आपला ज्या विषयाचा जितका जास्त त्याला हाय प्रायोरिटी देऊन त्याचा अभ्यास करा. उदाहरण लक्षात घ्या, ए हा सब्जेक्ट आहे, हा 20 मार्कांना आहे आणि बी हा सब्जेक्ट आहे, हा 10 मार्कांना आहे. आणि समजा कॉस्ट बेनिफिट रेशोचा विचार करता टोटल 30 मार्क आहेत समजा, आणि तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी असं समजूया की 10 तास आहेत. ओके, तर तुम्ही 2 सब्जेक्ट आहेत म्हणून 5-5 तास जर अलॉट केले, तर इथं किती जरी तुम्ही घासलेत तरी तुम्हाला 10च्या वर मार्क नाही पडणार. आणि इथं तुम्हाला 20 मार्कांचा स्कोप आहे. मग या 5 तासामध्ये जर याचं प्रिपरेशन प्रॉपर नाही झालं तर तुम्ही 10 मार्काच्या वरती क्रॉस नाही करू शकलो, तर तुम्हाला इथं समजा 10च मार्क पडले, तर तुम्हाला 10 + 10 20 पेक्षा जास्त मार्क्स पडणार नाही. रॅन्डमली अभ्यास केला, तेच तुम्ही कॉस्ट बेनिफिट रेशोनुसार अभ्यास केला, बघा इथं जितका एफोर्ट जास्त लावाल तितके मार्क्स पडण्याची पण शक्यता ना. तुम्ही जितका वेळ जास्त द्याल तेवढे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे 20 मार्क जास्त आहेत, मार्क्स ऑब्टेन्ड इथं 20 आहे. समजा एफोर्ट अप्लाइड आपण टाइमच्या स्वरूपामध्ये एफोर्ट बघूया. टाइमच्या स्वरूपामध्ये एफोर्ट आपण समजा 5 तास दिलेले आहेत, तर 5 × 5 = 5 × 20 म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो 4 आहे आणि याचा कॉस्ट बेनिफिट रेशो फक्त 2 आहे, बरोबर. मग कॉस्ट बेनिफिट रेशो कोणाचा जास्त आहे, सेम पिरियड ऑफ टाइम साठी सब्जेक्ट एच आहे, तर हाय प्रायोरिटी सब्जेक्ट ए ला द्यायची. म्हणजेच किती मार्क्स आहेत या सब्जेक्टला, जवळपास 2/3 मार्क्स आहेत, त्याच्यामुळे टाइम सुद्धा त्याला 2/3च दिला पाहिजे. येतंय लक्षात. तर ज्या विषयाचा जितका कॉस्ट बेनिफिट रेशो तितका त्या विषयाला वेळ द्या. आता बघा, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड साठी काय करायचं या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड साठी काय करायचं, हे हातातले मार्क आहेत. मी करंट अफेअर्स काहीच बोलणार नाही, शेवटी तुम्हाला सांगेल. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आणि रिझनिंग ऑलमोस्ट 25 मार्क आहेत, त्यापैकी 20 मार्क्स तरी तुम्हाला इझिली पडू शकतात या 10 दिवसामध्ये व्यवस्थित प्रिपरेशन केलं. कारण एक ह्याच्यामध्ये थेअरी लक्षात घ्या, जे काही मी आता तुम्हाला टॉपिक सांगितले, मराठी असेल किंवा क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, करंट अफेअर, रिझनिंग आणि टेक्निकलचे जे काही टॉपिक्स असतील, ओके, त्याच्यातला कुठलाही टॉपिक कम्प्लिटली स्किप करायचा नाही आणि कुठलाही टॉपिक कम्प्लिटली फोकस करायचा नाही. म्हणजे 100% कव्हरेजच्या मागे पळायचं नाही आणि 0% पण कव्हरेज करायचं नाही, म्हणजे ऑप्टिमम वे ठरवायचा आहे. कारण असं असतं प्रत्येक टॉपिक मध्ये, तुम्हाला इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी दाखवतो की कसं असतं बघा. हा ग्राफ असतो, वेटेजचा ग्राफ. ओके, समजा इथं क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आहे, त्याचं वेटेज समजा इतकं आहे, तर रिझनिंग आहे, रिझनिंगचं वेटेज इतकं आहे.
त्याच्यानंतर काय असं समजूया आपण, क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड रिझनिंग, करंट अफेअर्स आहेत समजा, त्याचं वेटेज एवढं आहे. आणि टेक्निकलचे 10 टॉपिक्स आहेत, त्या 10 टॉपिक्सचं वेटेज समजा आपण टॉपिक वाईज पाहायला गेलं, तुम्ही पूर्ण टेक्निकलला एक गट्टा असं समजून प्रिपरेशन नका करू. जसं मी आता इथं 10 टॉपिक्स बायफर्गेट केले, सॉम, पीपी, टॉम, त्या टाईपमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे टॉपिक्स घ्या. समजा हे 10 टॉपिक्सचं असं वेटेज आहे, तर प्रत्येक टॉपिकमध्ये एक अशी बेसिक लाईन असते की तिथं तुम्हाला थोडं जरी वाचन केलं तरी फिक्स मार्क्स असतात. 2, 3, 4 क्वेश्चन फिक्स त्यामध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर साधं ओव्हरलुक जरी केलं, सोपे सोपे एमसीक्यू जरी केले, तरी तुम्हाला तिथं 2-3 प्रश्न तुमचे कव्हर होत असतात. त्यामुळे कुठलाच टॉपिक कम्प्लिटली स्किप नाही करायचा. ही जी बेस लाईन असते ना, ती प्रत्येक टॉपिकमध्ये असते. टॉपिक कितीही अवघड असू द्या किंवा कितीही सोपा असू द्या, तर ही बेस लाईन अगोदर कव्हर करा, म्हणजे तुमचा 30 ते 40 मार्कांचा प्रश्न कमीत कमी वेळामध्ये सुटून जाईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की सगळ्याच सिलेबसवरती एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा, तिथून तुमचे बेसिक्स मार्क्स कव्हर होतील 30 ते 40. त्यानंतर तिथून पुढे तुमची कॉस्ट बेनिफिट स्ट्रॅटेजी आता मी सांगितलं ते अप्लाय करा. ती कशी अप्लाय करायची इकडे पहा. टेक्निकल सब्जेक्ट जवळपास मेजर आहे. जो टेक्निकल मध्ये वेळ देणार नाही तो निश्चितच पास होणार नाही, आपल्याला माहिती आहे. तर डिफिकल्ट आणि इझी, जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात आणि जे इझी जातात, असे 2 गट करायचे त्याच्यामध्ये. आता मेकॅनिकलच्या भाषेत सांगायचं तर माझं वैयक्तिक सांगतो, इझी मध्ये कुठले टॉपिक मी घेतो की लवकरात लवकर कव्हर होतात आणि जास्तीत जास्त मार्क देतात. तर त्याच्यामध्ये मी सॉम घेईन पहिल्यांदा, त्याच्यानंतर आहे हायड्रॉलिक्स, त्याच्यानंतर आहे टॉम, त्याच्यानंतर आहे आयसी. आणि डिफिकल्ट मध्ये सगळ्यात प्रोडक्शन प्रोसेस कितीही वाचा, त्याच्यामध्ये कितीही वाचलं तरी तुम्हाला 100% मार्क्स पडू शकत नाही, पण सॉम मध्ये 100% पडू शकतात, हायड्रो मध्ये पडू शकतात. त्याच्यानंतर बघा इकडं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, थर्मल इंजिनिअरिंग. तर असे 2 ग्रुप्स आहेत. तर इझी टॉपिक्स जे आहेत त्यांच्यावरती जास्त वेळ द्यायचा, कारण त्यांचा कॉस्ट बेनिफिट रेशो जास्त असतो. विशेषतः सॉम, टॉम, त्याच्यानंतर हायड्रो, हे 3 विषय हाय वेटेजचे आहेत. हायड्रॉलिक्स 3 विषय हाय वेटेजचे आहेत आणि सोपे आहेत, त्यामुळे जास्त वेळ या विषयांना द्या. त्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस आणि थर्मल हे हाय वेटेजचे आहेत, पण यांचा कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे, कारण याला कितीही तुम्ही डीप मध्ये जा, आउट ऑफ मार्क्स मिळणार नाहीत. समजा 10 तासांचा वेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट कव्हर करायचे आणि तुम्ही 5 तासांपेक्षा वेळ याच्यामध्ये देत बसलात आणि दुसरा एखादा विषय जसं की आयसी इंजिन समजा कमी मार्कांना आहे म्हणून तुम्ही सोडून दिला, तर इकडे तुम्ही 10 तासच्या 10 तास दिले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार नाही. पण समजा तुम्ही इकडे 7 तास आणि आयसी मध्ये 3 तास दिले, तर आयसी तुम्हाला काहीतरी मार्क्स देईल ना. त्याच्यामुळे आपली स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की कुठलाच विषय कम्प्लिटली स्किप किंवा कुठलाच विषय कम्प्लिटली फोकस नाही करायचा. येत्या 10 दिवसामध्ये फक्त रिसोर्सेस कन्साइज करा आणि एमसीक्यूज वरती फोकस द्या. एमसीक्यू जे आहेत तुमच्या टेक्निकलचे, तुमचं जे काही तुम्ही बुक सिलेक्ट केलाय ते आता बदलू नका, त्याच्यामधले जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवा. हेच एवढी स्ट्रॅटेजी आहे. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं, हाय वेटेजचे, हाय कॉस्ट बेनिफिट रेशोचे जे टॉपिक आहेत त्याला जास्त फोकस द्या. लो कॉस्ट बेनिफिट रेशोचे वेटेज त्याला थोडा, म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांचा अभ्यास करू नका, पण जास्त वेळ देऊ नका. जितकं तुम्ही वेटेज याला दिले, ओके, जितकं वेटेज याला दिले तितकं वेटेज याला देऊ शकता, पण हे लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही वारंवार जर वाचत बसला तर तुमच्या हातातले मार्क निसटून जातील. त्यामुळे जितकं म्हणजे एफोर्ट लावल्यानंतर मार्क्स किती येतात ते पहिल्यांदा पहा. मी सांगितलेलं आहे कॉस्ट बेनिफिट रेशो मध्ये एफोर्ट 10 तासाचा दिलाय, मार्क समजा 10 येत आहेत, एफोर्ट इकडे 20 तासाचा दिलाय आणि मार्क 2च येत आहेत, तर तुम्ही प्राधान्य कशाला द्याल? यालाच द्याल ना. तर जिथं कमी एफोर्ट मध्ये जास्त मार्क्स मिळत आहेत तो एरिया पकडा तुमचा. जसं मी आता सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये सॉम, टॉम, हायड्रो आहे आणि पीपी आणि थर्मो हे कमी आहेत माझ्या बाबतीमध्ये. तसं तुम्ही तुमच्या ब्रँचमध्ये तुम्हाला जे विषय सोपे जातात ते सुरुवातीला निवडा. सोपे म्हणण्यापेक्षा ज्यांचं वेटेज जास्त आहे आणि एफोर्ट कमी लागतात असे विषय जास्त फोकस करा. आणि किती अभ्यास करून मार्क कमीच देणार आहेत असे विषय थोडेसे कमी फोकस करा. आणि लो मार्क्सचे जे विषय आहेत जसे मेकॅनिकलचे आयसी इंजिन आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रॅक आहे, हे फिक्स मार्क देणारे विषय आहेत. हे कम्प्लिटली स्किप नाही करायचे, पण यांना यांच्या वेटेजनुसार वेळ दिला पाहिजे. जितका वेळ तुम्ही याला देता याच्या निम्मा वेळ याला द्यायला हरकत नाहीये, आणि हे निम्म्या मार्कांना विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. ओके, ही झाली रफ स्ट्रॅटेजी. आता क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मध्ये जर तुमचं काहीच झालेलं नसेल तर आपण 2 बॅचेस मध्ये पूर्ण क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड कव्हर केले. 2x स्पीडनं किंवा 1.5x स्पीडनं तुम्ही हे कोर्सेस बघू शकताय. 2 बॅचेसचं शेड्यूल तुम्हाला इथं तुम्ही पॉज करून बघू शकताय. इच अँड एव्हरी चॅप्टर 80 ते 90% कव्हर केलेला आहे आपण. तर त्याची लिंक मी खाली देतोय. ज्यांना कोणाला क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडचं काहीच येत नाही त्यांनी एवढी सिरीज जरी पाहिली तरी तुमचं ऍटलिस्ट 50 ते 60% कव्हरेज यातून होऊन जाईल. त्यानंतर उरतो भाग करंट अफेअरचा. करंट अफेअर इतकं वास्ट आहे ओसीएन, त्याच्यामधून काय काय वाचणार तुम्ही. त्यामुळे करंट अफेअरच्या बाबतीमध्ये
जस्ट तुमच्याकडे जे मटेरियल आहे ते एकदा फक्त ओव्हरलुक करा. त्याच्यामध्ये काही जास्त डीपमध्ये जाऊ नका. आणि टेक्निकलच्या बाबतीमध्ये जसं मेकॅनिकलला RS कुर्मी बुक आहे, RS कुर्मी आणि JK गुप्ता, तसं तुमचं जे काही बुक आहे बाकीच्या ब्रँचवाल्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, IT, सिव्हिल, त्यांनी ते बुक निवडा आणि एक चॅप्टर निवडायचा कॉस्ट बेनिफिट रेशोनुसार. जसं मेकॅनिकलचा मी सॉम निवडला. ओके, त्याची बेसिक माहिती तुम्ही वाचलेली असेलच, थोडी बेसिक माहिती वाचायची आणि जितके MCQs आहेत फास्ट मध्ये रीड आउट करायचे, क्वेश्चन आन्सर रीड आउट करायचे, कारण आता सॉल्व्ह करायला वेळ नाहीये. जर तुमची प्रॅक्टिस फुल झालेली असेल, म्हणजे 2 कॅटेगरीमध्ये मी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हे करतो की 100% प्रिपेअर्ड स्टुडंट्स आणि 50% प्रिपेअर्ड स्टुडंट्स. 100% वाल्यांनी तुम्ही तुमचा प्लॅन फॉलो करा, प्रॅक्टिस भरपूर करा, रिव्हिजन करा. रिवाइज अँड प्रॅक्टिस हे दोनच मंत्र मी तुम्हाला या ठिकाणी देतो, रिवाइज प्रॅक्टिस. पण तुम्ही काय करायचं 50% वाल्यांनी, ज्यांचं प्रिपरेशन अर्धवट राहिलेलं आहे, त्यांनी MCQs चॅप्टर वाईज रीड आउट करायला चालू करायचे आणि रीड आउट करता करता सोपे MCQs जे झोपेतून उठल्यानंतर देखील येतात त्यांना काय करायचं नाही, म्हणजे हार्ड MCQs आहेत त्यांना फक्त स्टार मारायचं. हार्डली 5 MCQ मधून 1 MCQ ला स्टार बसेल. असं करून तुम्ही या 5 दिवसामध्ये पूर्ण बुकचे सगळे MCQ वाचून काढा आणि उरलेल्या 5 दिवसामध्ये फक्त स्टार्ड MCQs वरती रिव्हिजन करा. अशा पद्धतीने तुमचे मॅक्सिमम सिलेबस कव्हर होईल आणि तुम्हाला कम्प्लीट करता येईल. ही झाली 10 डेजची स्ट्रॅटेजी. जसं मी सांगितलं, ही जादूची कांडी नाही, पण निश्चित तुम्हाला उपयुक्त असेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही अडचण असेल तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकताय. तर या पद्धतीनं अजून एकदा सांगतो मी, स्मार्ट पद्धतीचा वापर करा. कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणजेच मार्क्स ऑब्टेन डिवायडेड बाय एफोर्ट्स अप्लाइड. मग एफोर्ट काय असतो, टाइमच्या स्वरूपात असतो, इंटरेस्टच्या स्वरूपात असतो आणि ब्रेनच्या स्वरूपात. जिथं जास्त टाइम, जिथं जास्त दिमाग लावावा लागतो तिथले कॉस्ट बेनिफिट रेशो कमी असतो. पण जिथं जास्त मार्क मिळतात कमी एफोर्ट मध्ये, त्याला कॉस्ट बेनिफिट रेशो जास्त म्हणतो. तर CB रेशोनुसार अरेंजमेंट लावा तुमच्या सब्जेक्टची. पण कुठलाच विषय कम्प्लिटली स्किप नका करू आणि कुठलाच विषय कम्प्लिटली 100% फोकसही नका करू. एक मी बेसलाईन ज्या पद्धतीने आता सांगितली, त्या बेसलाईन प्रमाणे त्या ग्राफिकलची जी काही बेसलाईन आहे, असे एक लाईन असते, म्हणजे प्रत्येक टॉपिक मध्ये इझी मार्क्स असतात एक ओव्हरलुक केलं, ते मार्क्स तुम्ही सोडू नका आणि हे मार्क्स ग्रॅप केल्यानंतर परत कॉस्ट बेनिफिट रेशोच्या सिक्वेन्सनुसार तुम्ही तुमचा अभ्यास करा, जेणेकरून मॅक्सिमम कव्हरेज तुमचं त्या ठिकाणी होऊन जाईल. ओके, आपल्याला फक्त 100% म्हणजे द्यायचंय आपलं, जितकं 10 दिवसामध्ये देता येतील. निश्चितच तुमचा सगळा सिलेबस कव्हर होणार नाही, पण स्मार्ट वेनं जर तुम्ही गेलात तर परीक्षेला इझिली टॅकल करू शकाल. एवढी मात्र हमी त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. धन्यवाद.